Hello student, lesson 6 division part 1. Division means equal division. Dividing a two digit number by a single digit number. तर आज आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे हा भाग पाहणार आहोत. क्वेश्चन पहा. कॅरी आउट द डिव्हिजन्स, राईट डाऊन द डिव्हायझर, डिव्हिडंड, क्वांटियंट अँड रिमाइंडर. तर हा डिव्हायडेशन आपल्याला करायचा आहे आणि गणित सोडल्यानंतर त्यातला क्वांटियंट, डिव्हिडंड, रिमाइंडर आणि डिव्हायझर लिहायचं आहे. Here 58 is dividend and 3 is divisor. इथे पहा डिव्हायझर हा 3 आहे आणि डिव्हिडंड हा 58 आहे. पहा फर्स्ट 5 tens डिव्हायडेड बिटवीन 3. आपल्याला 5 tens हे 3 पार्ट्समध्ये वाटायचे आहेत. मग आपण काय करणार, 3चा टेबल म्हणणार. 3 1 जा 3, 3 2 जा 6. पहा 6 हा 5मधून मायनस होणार नाही आणि 3 1 जा 3, 5मधून 3 हा मायनस होईल. म्हणून 3चा टेबल वन्सपर्यंत म्हणायचा. 3 1 जा 3, 5 minus 3. पहा इथे 5 आपण काय केले, 6पेक्षा 5पेक्षा 3 हे कसे आहेत, लहान आहेत. म्हणून आपण काय केले, त्यातून मायनस करणार आहेत. विच मीन्स वी कॅन डिवायडेड बाय 3 वन्स. पहा इथे आपण 1 लिहिलेलं आहे. इच गेट्स 1 tens, 3 tens आर सबट्रॅक्ट फ्रॉम 5 tens अँड 2 tens रिमेन. पहा आपण इथे काय केलं आहे, 5 tens हे 3 जणांमध्ये वाटप केलेले आहेत. प्रत्येकाला किती आला आहे, 1 tens आला आहे. प्रत्येकाला किती टेन्स आलेला आहे, 1 tens आलेला आहे आणि उरले किती, 2 tens. लेट अस कन्व्हर्ट देम इनटू युनिट्स फॉर डिव्हिजन. 2चे 20 युनिट्स फॉर 2 tens अँड द 8 युनिट्स ऑलरेडी देअर. That give us 28 units for distribution. 3 nines are 27. Therefore, while dividing 28 units between 3, each gets 9 units at the most. Let us subtract 27 units from 28 units. 1 unit remains. The quantient 1 unit remain. The quantient is 19. Quantient is 19 and remainder is 1. पहा या रीतीने डिव्हायडेशन करायचं आहे. पहा इथे सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. 75 डिव्हायडेड बाय 5. 75 मीन्स डिव्हिडंट. इथे डिव्हिडंट आहे 75 अँड 5 इज डिव्हायझर आणि डिव्हायझर आहे 5. 7 tens आहे पहा इथे. तर टू डिव्हाइड 7 tens बिटवीन 5. Say 5 times table. 5 ones are 5, 5 twos are 10. मग पहा 5 ones are 5 आणि 5 twos are 10. 7मधून 10 मायनस होणार नाही म्हणून 5 ones are 5. विच मीन्स पहा इथे वी कॅन डिव्हायडेड बाय 5 वन्स. इच गेट्स 1 tens. 5 tens are subtract from 7 tens and 2 tens remain.
पहा इथे आपण 7 टेन्सला 5ने डिव्हाइड केलेला आहे. 5चा टेबल म्हटलो आपण 5 वन जा 5 म्हणजे 1 टेन्स प्रत्येकाला मिळालेला आहे. ह्या 7 जणांना प्रत्येकाला किती मिळालं आहे? 1 टेन्स मिळालेला आहे. 7 टेन्स मायनस 5 2 टेन्स. आता या 2 टेन्सचे आपण काय करणार आहोत? युनिट करणार आहोत. ते किती होणार? 20. आणि मग वरचा जो 5 युनिट आहे तो काय येणार? खाली येणार. टोटल झाले 25 युनिट्स. आता 5चा टेबल म्हणणार 5 वन जा 5, 5 टू जा 10, 5 थ्री जा 15, 5 फोर जा 20, 5 फाय जा 25. पहा इथे 5 फाय जा 25 आहे म्हणून 25मधून 25 मायनस करणार. किती उरणार? रिमेन 0. आणि प्रत्येकाला किती मिळणार? 5 युनिट्स. अगोदरचे 1 टेन्स आणि हा 5 युनिट्स. टोटल 15 हा काय झाला मग? क्वांटियंट. आणि रिमाइंडर काय आला? 0. थर्ड एक्झाम्पल 21 डिवायडेड बाय 4. पहा हे जे एक्झाम्पल दाखवलेले आहे ते आपल्याला काय करायचे? दिस डिव्हिजन कॅन बी शोन बाय अरेंजिंग द नंबर्स व्हर्टिकली ॲज शोन. तर आपल्याला उभी मांडणी करून हेच गणित दाखवता येईल. 21 डिव्हायडेड बाय 4. इथे 21 हा काय आहे? डिव्हिडंट आहे आणि 4 काय आहे? डिव्हायजर आहे. तर आपण आता काय करणार? 2 टेन्स या 2 टेन्सला डिव्हाइड करणार. कशाने? 4ने. आता 4चा टेबल म्हणणार 4 वन जा 4, 4 टू जा 8. मग 4च्या टेबलमध्ये तुम्हाला 2 टेन्स दिसतोय का? नाही. मग आपण काय करणार? पहा इथे द डिव्हिडंट 21 हॅज 2 टेन्स अँड 1 युनिट. म्हणजे इथे या 21मध्ये 2 टेन्स आहे, 1 युनिट आहे. आणि आपल्याला हा 2 टेन्स हा जो 2 टेन्स आहे तो 4 जणांमध्ये डिव्हाइड करायचा आहे. 2 टेन्स कॅनॉट बी डिव्हायडेड इंटू 4 पार्ट्स इन दॅट फॉर्म. आता 2 टेन्स 4 जणांमध्ये 4 पार्ट्समध्ये आपल्याला डिव्हाइड करता येणार नाही. देअरफॉर लेट अस गिव ईच पर्सन 0 टेन्स. आपण मग प्रत्येकाला किती टेन्स देणार? 0 टेन्स देणार. पहा मी वरती त्यासाठी लिहिले 0. 2मधून मायनस काय करणार? 0. राईट अ 0 इन द टेन्स प्लेस इन द क्वांटियंट. पहा नाऊ 20 युनिट्स फॉर 2 टेन्स and 1 units already present make 21 units. Let us divide these 20 units by 4. त्यानंतर आपण 21 युनिट्सला 4ने डिव्हाइड करणार. 4चा टेबल म्हणणार 4 5 आर 20, 4 6 आर 24. मग पहा 24 बिग आहे 21पेक्षा म्हणून यातून सो इच गेट्स 5 युनिट्स ॲट द मोस्ट. म्हणजेच याच्यातून 20 आपल्याला देता येतील. म्हणून लेट अस सबट्रॅक्ट 20 फ्रॉम 21 अँड 5 क्वांटियंट. द रिमाइंडर इज 1 युनिट अँड द क्वांटियंट इज 5 युनिट्स. नेक्स्ट एक्झाम्पल 33 डिवायडेड बाय 5. 33 डिव्हिडंट आहे आणि 5 डिव्हायजर आहे. 5 डिव्हायजर अँड 33 डिव्हिडंट. द डिव्हिडंट 33 हॅज 3 टेन्स 3 युनिट. 3 टेन्स कॅनॉट बी डिव्हायडेड इंटू 5 पार्ट्स इन दॅट फॉर्म. म्हणजे पहा हा 3 टेन्स 5 पार्ट त्याचे 5 जणांमध्ये वाटता येणार नाही. मग आपण काय करणार? देअरफॉर लेट अस गिव ईच पर्सन 0 टेन्स. प्रत्येकाला 0 टेन्स देणार. राईट अ 0 इन द टेन्स प्लेस इन द क्वांटियंट. 3 मायनस 0 3. 3 टेन्सचे आपण काय करणार? युनिट करणार. 3 टेनचे युनिट होणार 30 आणि ऑलरेडी हा जो 3 युनिट आहे तोही खाली येणार. टोटल युनिट झाले 33. नाऊ 33 युनिट्स
Let us divide these 33 units by 5. पहा 5चा टेबल म्हणणार 5 6 जा 30 आणि 5 7 जा 35. मग आता 33 मधून 35 जाणार नाहीत म्हणून 5 6 जा 30. म्हणजेच प्रत्येकाला 6 काय मिळणार युनिट्स मिळणार. 33 आणि खाली 30 मायनस करायची म्हणजेच 30 युनिट्स सबट्रॅक्ट फ्रॉम 33. remain 3. The remainder is 3 and quotient is 6.